हिंदूंनो किमान 2 मुले जन्माला घालाच, विश्व हिंदू परिषदेचा हिंदूंना सल्ला। बांगलादेशातील घटनांच्या पार्श्वभूमीवर विहिप आक्रमण। भिवंडीमध्ये 800 कोटींच्या अंमली पदार्थ हस्तगत, गुजरात एटीएसची भिवंडीमध्ये कारवाई। वक्फ सुधारणा चर्चेत अडकल्या, मोदी सरकारचे वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे। हक्कांसाठी मुसलमान रस्त्यावर उतरतील, सपाच्या मुसलमान खासदाराचा लोकसभेतच इशारा। लाडक्या बहिणीच्या कायमच पाठीशी आहोत, बहिणींसोबत भावांनाही मदत करतोय, जनसन्मान यात्रेची सुरुवात करताना बोलले अजित पवार। समाज माध्यमात चर्चा एका रॅप सॉंगची, मवियाची लखतरे काढणारे हे रॅप सॉंग कुणाचे? सोशल मीडियावर राजकीय रॅपची चर्चा। मातोश्रीच्या बैठका आता गांधींच्या दारात, भाजपा नेता रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधींच्या दारी, उद्धव ठाकरे घेणार सोनिया गांधी आणि इतर नेत्यांची भेट। मायदेशी परतताच स्वप्नीलचे जंगी स्वागत, स्वप्नील कुसाळेचे पुणे विमानतळावर स्वागत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता स्वप्नील मायदेशी परतला। भारतीयांच्या नजरा लागल्या पॅरिस क्रीडा महाकुंभाकडे, गतविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राचा सुवर्ण पदकासाठी प्रयत्नशील। गुरुवारी रात्री 11:15 वाजता नीरजचा अंतिम सामना।